हा तपोवनातील परिसर आहे. त्या परिसरामध्ये अतिशय अद्भुत अशी शांती राहते नेहमी. आणि त्याच प्रकारे आम्ही पण इथं शांतीचं खूप पालन केलं. आणि इथं धम्मदेशना आणि गोयंका गुरुजीच्या सर्व प्रवचनावर आधारित 9 घंटे 9.5 तास इथं आम्ही विपश्यना केली. आणि त्यामध्ये आम्हाला खूप सारे फायदे पण झालेले आहेत. आणि भगवान बुद्धानं मानव कल्याणासाठी स्वतःला खूप कष्ट देऊन ही जी विद्या संपन्न केली किंवा मिळवली असं म्हणता येईल. कारण ही विद्या 2500 वर्षापूर्वी भारतामधून लुप्त झाली. त्यानंतर सत्यनारायण गोयंका गुरुजी यांनी ब्रह्मदेशातून ही इथे विद्या आणली. आणि त्या विद्येमध्ये इथं खूप सारा प्रचार प्रसार होत आहे. आम्ही किमान इथं 500 महिला आलेलो आहोत. आणि सर्वांना खूप चांगल्या प्रकारची वागणूक मिळाली. आणि सर्वांना जेवण, सर्वांची काळजी, या साऱ्या गोष्टी इथं होत आल्या. आणि दुसरी एक अशी सांगायची इच्छा माझी आहे की इथे धम्मसेविका विनामूल्य खूप सारे सर्व काम विनामूल्य करतात आणि अतिशय प्रेमानं करतात. हे पण एक गोष्ट आहे. आम्हाला 4 आचार्य मॅडम होत्या, त्या पण अतिशय प्रेमळपणे होत्या. डायनिंग हॉल प्रशस्त आहे, जेवणाची खूप चांगली व्यवस्था आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकानं इथं एक वेळा का होईना धम्मगिरी येथे, इगतपुरी धम्मगिरी येथे येऊन स्वतःला आत्मीय शांतीसाठी इथे यायला हरकत नाही आणि यायला पाहिजे. हे आमच्या आचार्यांचं निवास आहे. आणि हा गोयंका गुरुजीच्या निवासस्थानचा पाठीमागचा भाग आहे. आणि हे येथील शून्यगार आहे. इथे शून्यगारामध्ये आम्ही ध्यान साधना केली. शून्यगार म्हणजे अतिशय एक छोटी रूम आणि अद्भुत अशी शांती आहे तिथे. त्या शून्यगारमध्ये आम्ही जाऊन विपश्यना केली. विपश्यना करणे म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करणे. स्वतःचं आत्मपरीक्षण करून स्वतःचं दुःख नष्ट करणे हे धम्म हॉल आहे. यामध्ये आम्ही मागचे 10 दिवस विपश्यना केली. आणि हा मागचा जे पॅगोडा आहे त्याच्या अंतर्गत त्याच्या मागच्या साईडला शून्यगार आहे. शून्यगारामध्ये खूप रूमं आहेत. एक छोट्या तपस्या करण्यासाठी किंवा विपश्यना करण्यासाठी एक छोट्या रूम आहेत. त्यामध्ये आम्हाला आमचे टीचर लोक पाठवत होते आणि तिथे जाऊन आम्ही तपस्या म्हणण्यापेक्षा विपश्यना केलेली आहे. विपश्यना हा शब्द बरोबर आहे. विपश्यना केली आणि माणसाच्या मनाला किती एक अद्भुत शांती मिळते. आज मला इथे येऊन खूप अशी शांती मिळालेली आहे. राग, द्वेष, तृष्णा ह्या साऱ्या अनेक गोष्टी गोयंका गुरुजींनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. सीडीच्या माध्यमातून, सीडी व्हिडिओ यांच्या माध्यमातून ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. आणि आज शिबिराचं समापन झालं. उद्या इथून मी नांदेडसाठी निघणार आहे. जय भीम. हे गोयंका गुरुजीचं निवासस्थान आहे. त्यांनी मुख्य साधना इथून सुरू केलेली होती. आणि मी ह्या ठिकाणी विपश्यनेकरता 4 मार्च रोजी इथं आले. आणि आज 11 मार्चला शिबिराचं समर्पण झालेलं आहे. आम्हाला 4 सहाय्यक शिक्षिका होत्या. आणि त्यामध्ये गोयंका गुरुजीच्या सीडीज वगैरे हे ते सगळं मार्गदर्शन त्यांनी केलेलं होतं. आणि त्यांच्या सगळ्या ह्या गोष्टीवरच आम्ही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकल्या, विपश्यना केली. आणि त्या विपश्यनेतून माणसाचा राग कसा कमी होईल किंवा द्वेष कसा कमी होईल, मैत्रीची भावना कशी जागी राहील, ह्या सर्व गोष्टीचा इथे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे शिकलो. आणि हे